मध्य प्रदेश हायकोर्टमध्ये जी एक हिस्टॉरिकल साईट होती जिला म्हटलं जायचं भोजशाला टेम्पल, कमल मौला टूम कॉम्प्लेक्स, एक प्रकारचं कॉम्प्लेक्स होतं ज्याला म्हटलं जातं भोजशाला कॉम्प्लेक्स शॉर्टमध्ये. भोजशाला कॉम्प्लेक्स ही जी एक हिस्टॉरिकल साईट होती ना, ही डिस्प्युटेड होती मुस्लिम आणि हिंदूंमध्ये. तर ती हायकोर्टमध्ये त्या साईटला चॅलेंज करण्यात आलं होतं आणि हायकोर्टमध्ये चॅलेंज करण्याच्या नंतर हायकोर्टने आता 2026मध्ये हा निकाल देण्यात आलेला आहे की जे डिस्प्युटेड साईट आहे ना ती टेम्पल आहे, म्हणजे ते मंदिर होतं. सो मध्य प्रदेश राज्यातनी धार नावाची एक जागा आहे. धारच्या ठिकाणी हे भोजशाला कॉम्प्लेक्स होतं, भोजशाला कॉम्प्लेक्स. आणि ह्याच्यामध्ये एक मस्जिद होती आणि दुसरं जे आहे ना एक कबर किंवा ज्याला आपण टूम म्हणतो हे होते. तर याच्यातली ही जे मस्जिद आहे ना ही मस्जिद डिस्प्युटेड होती. कारण आता हे बा, ही जी मस्जिद आहे ना इथं आपल्याला दिसत आहे पिलर्स आहेत. ह्या पिलरवर ही मस्जिद होती आधारलेली होती, जिला हायपोस्टाईल असं म्हणलं जातं. आर्किटेक्चरचा एक प्रकार म्हणतो की हायपोस्टाईल प्रकारची ती मस्जिद होती. तिथे विवाद जो होता ना, हा विवाद होता की ही जी मस्जिद आहे ना ही मस्जिद मंदिरांच्या अवशेषांपासून तयार करण्यात आलेली होती. मस्जिद जी आहे ना ही टेम्पल रेलिक्सपासून तयार करण्यात आलेली होती, बरोबर आहे. आणि हे जे मंदिर होतं हे सरस्वती देवीचं मंदिर होतं. तर एक संस्था आहे हिंदू फ्रंट फॉर जस्टिस, त्यांचं असं मत होतं की अलाउद्दीन खिलजी याच्या कालावधीत हे मंदिर तोडण्यात आलं आणि हे हायपोस्टाईल मस्जिद जी आहे ती बांधण्यात आलेली आहे, बरोबर आहे. आणि मध्य प्रदेश हायकोर्टला हे आर्ग्युमेंट पटलं आणि त्यांनी शेवटी सांगितलेलं आहे की हे कॉम्प्लेक्स जे आहे हे कॉम्प्लेक्स जे आहे हे मंदिर आहे. पण याच्या आधी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने एक ऑर्डर काढली होती. त्यानुसार मुस्लिम इथे शुक्रवारी नमाज अदा करत होते आणि मंगळवारी इथे हिंदूंना देवींची पूजा करण्याची परमिशन होती. परंतु आता असं काही नाही आहे. आता हे संपूर्ण कॉम्प्लेक्स जे आहे ते आधी मंदिर होतं आणि ते मंदिर तोडून तिथे मस्जिद बांधण्यात आलेली आहे असं हायकोर्टाने ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि या कॉम्प्लेक्सला मंदिर म्हणून हायकोर्टने डिक्लेअर केलेलं आहे. तर आपल्याला माहीत आहे भोजशाला हे का भोजशाला जे आहे ना शब्द पहा, भोज हा राजा भोज, किंग भोज, जे परमार डायनेस्टीचे होते. तर आणि शाला मीन्स कॉलेज. सो ही जी साईट होती ना ही एक प्रकारचं कॉलेज होतं जे राजा भोज यांनी सुरू केलं होतं. आणि इथे जे आहे ना संस्कृतची टीचिंग देण्यात येत होती. संस्कृत टीचिंग जी आहे ती देण्यात येत होती. तर शेवटी हायकोर्टाने या साईटला टेम्पल म्हणून कन्सिडर करण्यात आलेला आहे. तर हा एक इश्यू झाला. परंतु आपल्याला पाहायचं आहे की मध्ययुगीन काळात मंदिरं का तोडण्यात आली, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मोर पर्टिक्युलरली जे इस्लाम इन्वेडर्स होते, तर इस्लामिक इन्वेडर्स आणि मेडिवल इंडियामध्ये थ्रूआउट द मेडिवल इंडिया जे कुठले इस्लामिक रूलर्स होते, तर मेडिवल इंडियामध्ये इस्लामिक रूलर्स यांच्यात एक गोष्ट कॉमन होती. ती गोष्ट त्यांनी हे का केलं, वाय काय, तर हिंदू मंदिरे का तोडण्यात आले, हिंदू मंदिरे तोडणे. त्यानंतर आयकॉनोक्लाझम म्हणजे मूर्तींची विटंबना. आणि तिसरं जे आहे ते तुमचं प्रार्थनास्थळाच्या जागी मशिदी का उभारण्यात आल्या. हे 3 प्रश्न आहेत. इस्लामिक इन्व्हेडर्स असतील किंवा इस्लामिक रूलर्स थ्रूआउट द मिडिवल इंडिया ह्या 3 गोष्टी झालेल्या आहेत. हिंदू मंदिरं तोडणं, आयकॉनोक्लाझम मूर्तींची विटंबना करण्यात आली आणि मशिदी तोडण्यात आल्या. आणि ते डिस्प्यूट आज वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. मग ते बाबरी मस्जिद असो किंवा मथुरेचा विषय असो किंवा काशीचा विषय असो. आणि अशा लिस्ट आहेत, त्या लिस्टमध्ये देण्यात आलेलं आहे की हिंदू मंदिरांवर मुस्लिम इन्व्हेडर्सद्वारा अटॅक करण्यात आलेले आहेत, मंदिरं तोडण्यात आली, मूर्तीची विटंबना करण्यात आली आणि त्या मंदिरांच्या जागी तुमच्या मशिदी उभ्या करण्यात आलेल्या आहेत. हे का झालं, तर याच्या जनरली 2 थिअरीज मानल्या जातात. त्या व्हायचं उत्तर आपल्याला 2 थिअरीमध्ये दिल्या जाते. त्या 2 थिअरीपैकी असं म्हणा की आपल्याला शाळेत फक्त एकच शिकवलेली म्हणजे काय ती आपल्याला सांगण्यात आलेली आहे आणि आपल्याला ती तेवढीच सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे जो या व्हायचं उत्तर देणारी जी दुसरी थिअरी आहे ती आपल्याला शाळेत किंवा शाळा लेवलच्या इतिहासात तरी ॲटलिस्ट शिकवलेली नाही आहे किंवा मी तरी बघितलेली नाही आहे. तर याचे 2 पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत. एक मार्क्सिस्ट व्ह्यू जे भारतातल्या डाव्या विचारवंतांनी दिला, आणि दुसरं जे आहे ते थिओलॉजी. मार्क्सिस्ट व्ह्यू आहे जो तो अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये जे प्रोफेसर होते मोहम्मद हबीब यांनी हा पॉईंट ऑफ व्ह्यू दिलेला आहे. आणि आत्ताच्या कंडिशनमध्ये जेवढे पण इस्लाम समर्थक आहेत ना, हे इस्लाम समर्थक जे आहेत
हे मार्क्सिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यूला सपोर्ट करतात. इस्लाम समर्थक जे आहे ते मार्क्सिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यूला समर्थन करतात. ते का ते पण आपण पाहू. मोहम्मद हबीब हे अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये होते. आता मार्क्सिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यू काय म्हणतो, मार्क्सिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यू काय म्हणतो की जुन्या काळातनी मेडिवल इंडिया असो किंवा एन्शंट इंडियामध्ये मंदिरं जी आहेत ना, टेम्पल्स, हे टेम्पल्स जे आहे ना, इट वॉज द सोर्स ऑफ ट्रेजरी. इथं मोठ्या प्रमाणात ट्रेजरी असायची, सोनं असायचं, कुठल्याही राज्याचं ट्रेजरी असायची. आणि ही ट्रेजरी असल्या कारणामुळेच जे कुठले इस्लामिक इन्व्हेडर्स होते किंवा इस्लामिक रूलर्स होते, यांनी मशिदी यांनी मंदिरं ही लुटलीत, यांनी मंदिरं तोडलीत, यांनी मंदिरं लुटलीत. आणि त्यामुळं की काय, मंदिरांमध्ये सर्व संपत्ती केंद्रित होती. बरोबर, मंदिरांमध्ये ट्रेजरी होती, त्यामुळे सत्ता इथून चालायची. आणि जर तुम्हाला राज्य प्रस्थापित करायचं असेल एखाद्या भागावर, तर तुम्हाला ट्रेजरीवर अटॅक करावा लागतो. आर्थिकदृष्ट्या त्या भागाला कमकुवत करावं लागतं. त्यानंतर तिथे सत्ता काबीज करावी लागतं. आणि इस्लामिक इन्व्हेडर्स किंवा इस्लामिक रूलर्स जे होते त्यांनी हेच केलं की त्यांनी ही ट्रेजरी लुटली म्हणून पर्यायाने त्यांनी मंदिरं तोडली. बरोबर आहेत. आणि मंदिरं तोडली तर मग साहजिकच आहे. बरं, मंदिरं तोडली तर ठीक आहे, तुम्हाला सत्ता स्थापन करायची होती, मंदिरं तोडली तुम्ही, मूर्तींची विटंबना काय करायची, मूर्तींची विटंबना करणं का गरजेचं होतं, ह्या प्रश्नाचं उत्तर इथे मिळत नाही आपल्याला. बरं, जे मंदिरं तुम्ही तोडली तिथं मशिदी का बांधल्या, त्याचं पण उत्तर याच्यातून मिळत नाही. किंवा एक पॉईंट ऑफ व्ह्यू असं सांगितलं जातो की मंदिरं तोडली नाही तिथं मशिदी बांधल्या, तर ते एक प्रकारचं पॉवर सिम्बॉल होतं की आम्ही ही जागा काबीज केलेली आहे, त्यामुळे तुमची मंदिरं तोडण्यात आलेली आहे आणि आम्ही इस्लामिक रूलर्स आहोत, त्यामुळे आमचं इन्फ्रास्ट्रक्चर, आमचं आर्किटेक्चर, मशिदी ह्या आम्ही दाखवण्यासाठी का होईना त्या उभ्या केलेल्या आहेत. बरोबर. तर मार्क्सिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यू काय सांगतो की मंदिरं तोडणे हे कट्टरता किंवा धर्मप्रसार, म्हणजे जे कुठले समजा इस्लामिक इन्व्हेडर्स होते त्यांची कट्टरता किंवा त्यांना जो धर्मप्रसार करायचा आहे, तर ते कारण नव्हतं, तर त्यांना फक्त तिथली संपत्ती लुटायची होती. आता इस्लामिक समर्थक आजच्या घडीला स्वतंत्र भारतात जेवढे पण इस्लाम समर्थक आहेत ना, ते ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूला फार मोठ्या प्रमाणात मानतात की मंदिरं तोडणे हे धर्मप्रसार किंवा कट्टरता नव्हते, तर ती संपत्ती लुटायची होती. आता आयरॉनिकली आपले जेवढे पण समजा आपल्या भारतातनी जेवढे पण आज इस्लामिक म्हणजे जे मुस्लिम लोक आहेत ते ह्या ना त्या प्रकारे जे इन्व्हेडर्स आहेत त्यांचे ते डिसेंडंट्स आहेत, हे आपल्याला मानावं लागतं. आता बघा, फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की भारत स्वतंत्र झाला. भारत हा सेक्युलर राष्ट्र आहे, सर्व धर्म समभावी राष्ट्र आहे. आणि सर्व धर्म समभावी राष्ट्र असताना आपल्या याच्यातले समजा हे इस्लाम का समर्थन करतात मी तुम्हाला सांगतो. आपला समाज हा ज्यावेळेस सेक्युलर असतो त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्ही कट्टरतेच्या गोष्टी करतात त्यावेळेस ते कूल दिसत नाही. बरोबर. तर अशा केसमध्ये काय होते की आता जर तुम्ही इथं मंदिरं तोडणं हे धर्मप्रसार करण्यासाठी किंवा कट्टरतेच्या भावनेतून निर्माण झालेला आहे असा जर पॉईंट ऑफ व्ह्यू समाजामध्ये पसरवला, तर ते एक प्रकारचं कॉन्झर्वेटिव्ह वागणं असणार. आणि ते कॉन्झर्वेटिव्ह वागणं हे तुमच्या सेक्युलरिझमच्या आयडियाच्या विरुद्ध जाणार. आणि ते मग हे जो समाज सेक्युलर असलेल्या समाजात ते शोभून दिसणार नाही. बरोबर. ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जर या गोष्टीचं समर्थन करत असाल की मंदिरं ही तोडण्यात आली का, तर ती धर्मप्रसार करण्यासाठी, तर ती एक प्रकारची कट्टरता दिसून येते. त्यामुळे तुमच्या धर्माच्या कॉन्झर्वेटिव्ह प्रिन्सिपल्सवर प्रश्न निर्माण होतात. तर ते प्रश्न निर्माण होऊ नये आणि स्वतःला सेक्युलर समाजातने फार कूल दिसण्यासाठी पब्लिक लाईफमध्ये ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूला ते सपोर्ट करतात की जी मंदिरं लुटण्यात आलेली आहे किंवा मंदिरं त्यानंतर त्यांची विटंबना करण्यात आलेली आहे, मंदिरं तोडण्यात आलेली आहे, ती कुठलाही धर्मप्रसार नव्हता, तर ती किंवा ती धर्मप्रसार नव्हता किंवा ती कट्टरता नव्हती एक प्रकारची, तर तिथली फक्त त्या मंदिरातली संपत्ती लुटायची होती. हे आर्ग्युमेंट फार मोठ्या प्रमाणात दिले जाते. आणि हे जे आर्ग्युमेंट देणारे इस्लामिक स्कॉलर्स असतील किंवा इस्लाम समर्थक लोक जे असतील ना, ते पर्सनल लाईफमध्ये फार कॉन्झर्वेटिव्ह आहे. डोक्यावर टोपी असणार, दाढी असणार. आणि हे आर्ग्युमेंट ते पब्लिकमध्ये देतात जेणेकरून लोकांना असं वाटेल की हे फार सेक्युलर लोक आहेत, बट ॲक्च्युली दे आर नॉट सेक्युलर. पब्लिक लाईफमध्ये ते स्वतःला पब्लिक लाईफमध्ये ते स्वतःला सेक्युलर दाखवतात, बट इन रियालिटी दे आर द कॉन्झर्वेटिव्ह पीपल. आणि याला एक प्रकारचं म्हटलं जसं हाईड वे कम्युनॅलिझम. बरोबर आहे. तुम्ही कम्युनॅलिझमला लपवत आहात, यू आर कम्युनॅलिस्ट, परंतु तुम्ही पब्लिकमध्ये ती गोष्ट लपवत आहात. बरोबर. आणि आर्ग्युमेंट असं दिलं जातं की ज्या गोष्टी इतिहासात झाल्या, म्हणजे मंदिरं तोडण्यात आली, मूर्तींची विटंबना करण्यात आली, प्रार्थना स्थळाच्या जागी मशिदी बांधण्यात आल्या, त्या इतिहासातनी अर्थातच मंदिरांच्या जागी जर मशिदी बांधण्यात आल्या तर ते प्राऊड फील करण्याची गोष्ट होती ज्यांनी कोणी ते कामं केले. तर बरोबर आहे. ती प्राऊड फील करण्याची गोष्ट आज तुम्ही डायरेक्ट डिनाय करताय. बरोबर आहे की नाही. तर ते नसायला पाहिजे. तर मार्क्सिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यू काय म्हणतो की मंदिरं
ही ट्रेजरी होती, मंदिरामध्ये ट्रेजरी होती. त्यामुळे अर्थातच इस्लामिक इन्व्हेडर्स असतील किंवा इस्लामिक रूलर्स असतील, त्यांनी ही मंदिरं लुटली, ती तोडली, मूर्तींची विटंबना केली आणि प्रार्थना स्थळाच्या जागी मशिदी बांधल्या. बरं, इथे काउंटर आर्ग्युमेंट असं आहे की मंदिरांमध्ये सर्व संपत्ती केंद्रित होती, या विधानाला कोणता ऐतिहासिक पुरावा नाही. असे फार कमी मंदिरं आहेत, बरोबर आहे. जसं केरळातलं पद्मनाभ स्वामी मंदिर आहे, तिथं संपत्ती ही केंद्रित होती, परंतु देर इज नो हिस्टॉरिकल प्रूफ जे सांगतात की मंदिरांमध्ये सर्व संपत्ती केंद्रित होती. या विधानाला कोणते ऐतिहासिक पुरावा नाही. मग या विधानाला पुरावा नसेल तर तुम्ही जे बोलत आहात त्या गोष्टीला पण पुरावा नाही. आणि लक्षात ठेवा, हा मार्क्सिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यू, हा एक प्रकारचा विचार आहे, हे सत्य नाही आहे. आपल्या बुद्धीला जर पटत असेल तर ओके, नसेल पटत तर सोडून द्यायचं असतं किंवा त्याला क्रिटिसाईज करायचं असतं, त्याच्याबद्दल बोलायचं असतं. सो मार्क्सिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतो की हिंदूंची मंदिरे तोडणे किंवा मूर्त्यांची विटंबना करणे किंवा प्रार्थना स्थळे तोडून तिथे मशिदी बांधणे, बरोबर आहे, हे काही धर्मप्रसाराचा भाग नव्हता. नेहमी आताचे जे इस्लामिक स्कॉलर्स असतील ते नेहमी सांगतात की मंदिरं तोडणे, विटंबना करणे यासाठी धर्म परवानगी देत नाही, म्हणजे इस्लाम धर्म हा परवानगी देत नाही. तर त्यावेळेसचे जे इन्व्हेडर्स होते, बरोबर आहे, ते हल्ला करायचे आणि केलेल्या हल्ल्याला जस्टिफिकेशन देण्यासाठी धर्माचा वापर करायचे. बरं, इंटरेस्टिंगली जस्टिफिकेशन तुम्ही देणार कोणाला आहे? कोणाला देणार? यू आर द रुलिंग क्लास. तुम्ही कोणाला जस्टिफिकेशन देणार? आणि जस्टिफिकेशन तुम्ही हिंदू लोकांना का देता? हिंदू लोकांना देण्यासाठी, जस्टिफिकेशन देण्यासाठी हिंदू लोकांना तुम्ही इस्लाम धर्माचा वापर का करणार? आहे की नाही? इट वॉज नॉट एक्सेप्टेड की तुम्ही जस्टिफिकेशन द्यायला पाहिजे. इट इज नॉट एक्सेप्टेड की तुम्ही जस्टिफिकेशन द्यायला पाहिजे, पण ते जस्टिफिकेशन देण्यात आले. आणि माहिती आहे का, आपल्याला हेच सांगण्यात आलेलं मार्क्सिस्ट व्ह्यू. आणि आपल्या एज्युकेशनमध्ये सुद्धा हाच पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा हाच युक्तिवाद जो आहे आपल्याला आपल्या पुस्तकात सांगण्यात आलेला आहे, बरोबर आहे. हा युक्तिवाद मेडिवल इंडियामधील सर्वच इस्लामिक इन्व्हेडर्सांना लागू करण्यात आला, बरोबर आहे. असं नव्हतं की एका दोनसाठी नाही, तर हे सर्व मेडिवल हिस्ट्रीतले जे कोणते इस्लामिक इन्व्हेडर्स असतील किंवा इस्लामिक रूलर्स असतील त्यांना ते लागू करण्यात आलं. तर मार्क्सिस्ट व्ह्यू काय म्हणतो, मंदिरं ही ट्रेजरी होती, मंदिरांमध्ये ट्रेजरी होती, तिथे सत्ता होती, त्यामुळे मंदिरांवर अटॅक करण्यात आले, बरोबर आहे. हा एक पॉईंट ऑफ व्ह्यू झाला. यापेक्षा दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू नाहीच असं आपल्याला भासवण्यात आलं. आणि आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये पण सध्या काय झालं की हीच लोकं पुढे यांनी इन्स्टिट्यूशन्स, एज्युकेशन रिलेटेड इन्स्टिट्यूशनमध्ये यांनी मोठमोठ्या पदावर गेलेत आणि हाच पॉईंट ऑफ व्ह्यू यांनी इतिहासात आपल्याला सांगितलेला आहे. दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे त्याला म्हटलं जसं थिओलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा धार्मिक पॉईंट ऑफ व्ह्यू, धार्मिक व्ह्यू. आणि हा व्ह्यू आपल्याला सांगण्यात आलेला नाही. ह्या व्ह्यूबद्दल आपण थोडं बोलूया. त्यापूर्वी आता जर मुस्लिम इतिहासकारांनी, बरोबर आहे, मेडिवल इंडियामध्ये जे कोणी मुस्लिम स्कॉलर होते त्यांनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे की धार्मिक हेतूंचे पुरावे, म्हणजे जे मेडिवल इंडियामध्ये जे कुठले समजा मुस्लिम स्कॉलर होते त्यांनी धार्मिक हेतूंचे पुरावे कोट करून मंदिरं तोडण्याची कारणं दिली, बरोबर आहे. आणि हे मुस्लिम स्कॉलर यांनी नोट करून ठेवलेलं आहे. त्यावेळेसचे जे समजा मुस्लिम स्कॉलर होते त्यांनी या गोष्टीला प्रेज केलेलं आहे, त्यांनी या गोष्टीची वाहवा केलेली आहे की तुम्ही मंदिरं तोडलेली आहेत. जर मुस्लिम इतिहासकारांनी स्वतः लिहून ठेवलेले धार्मिक हेतूंचे पुरावे कोट करून मंदिर तोडण्याची कारणं दिली तर समजा त्यांना हिंदू कम्युनलिस्ट म्हणून एक प्रकारे शिव्या देण्यात येतात. म्हणजे तुम्ही एक हिंदू आहात आणि तुम्ही मुस्लिम इतिहासकारांनी स्वतः जे लिहून ठेवलेले पुरावे आहेत ते जर लोकांच्या पुढे ठेवले तर इंटरेस्टिंगली लोक तुम्हालाच कम्युनलिस्ट म्हणतील आणि ते प्रकारची शिव्या देतात. जसं एक उदाहरण घ्या, औरंगजेबाने केशवदेव मंदिर, जे समजा तिथं केशवदेव मंदिर आहे मथुरेतलं, त्याच्यावर अटॅक केला आणि तिथं ईदगाह प्लेस उभं केलेला आहे. मार्क्सिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यू काय सांगतो की हे कृत्य धार्मिक कट्टरतेमुळे नसून त्यामागे मंदिरातील अफाट संपत्ती लुटणे हा यातला एक पॉईंट ऑफ व्ह्यू. आता हा किती खरा आणि हा किती खोटा, हा तुमच्या बुद्धीला पटत असेल तर ओके, नसेल पटत तर मग दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे तो लक्षात घ्या. परंतु आपल्याला शाळांमध्ये किंवा इतिहासांमध्ये फक्त हाच एक पॉईंट ऑफ व्ह्यू सांगण्यात आलेला, दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यूकडे लक्षात देण्यात आलं. बरं, मग हा पॉईंट ऑफ व्ह्यू आला तर माहिती आहे का, जस्टिफिकेशन तर द्यावं लागतं ना तुम्हाला. सो मार्क्सिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यू काय सांगतो, धार्मिक कट्टरते, मंदिरं लुटणं हे धार्मिक कट्टरतेमुळे नाही, धार्मिक कट्टरतेमुळे नाही, तर ते मंदिरातील अफाट संपत्ती लुटण्यासाठी आहे. अफाट संपत्ती लुटणे यासाठी मंदिरांवर अटॅक करण्यात आला. मग प्रश्न हा आहे की तुम्ही मंदिरांवर अटॅक केला तर मूर्ती का तोडल्यात, आयकॉनोक्लाझम का करण्यात आलं, आहे की नाही. तुम्ही अटॅक केला, संपत्ती उचला आणि निघा, पण तुम्ही तेवढ्यावर नाही थांबलात, तुम्ही त्याच्याही पुढे गेले, तुम्ही मूर्तींची विटंबना केली, मंदिरं तोडलीत आणि तिथं मशिदी बांधल्या, आहे की नाही. तर हा पॉईंट ऑफ व्ह्यू कितीपर्यंत आपण ॲक्सेप्ट करायचा हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि आपल्याकडे पुरावे नाही असे किती मंदिरं होते ज्याच्यामध्ये ट्रेजरी होती, बरोबर आहे. त्यामुळे हा पॉईंट ऑफ व्ह्यू आपण किती प्रकारे ॲक्सेप्ट करायचा, की तो किती लेवलला ॲक्सेप्ट करायचा, तो आपल्या बुद्धीला किती प्रमाणात पचतो ज्याचा त्याचा विषय आहे. आणि मुस्लिम स्कॉलरकडून किंवा मार्क्सिस्ट स्कॉलरकडून एक जस्टिफिकेशन देण्यात आलं की मंदिरं तोडणं
वॉज ए कन्व्हेन्शन, जेणेकरून तुम्ही मंदिरातलं सोनं लुटणार आणि त्या भागावर तुम्ही सत्ता काबीज करणार. आणि त्यासाठी जस्टिफिकेशन नेहमी दिल्या जातात की हिंदू राजांनी सुद्धा बौद्ध व जैन लोकांची मंदिरं, जैन धर्मियांची मंदिरं तोडलेली आहे. त्यासाठी ते उदाहरण देतात पुष्यमित्र शुंग, काश्मीरचा राजा हर्ष यांनी मंदिरं लुटली. बरं, तुम्ही 2-3 घडलेल्या घटना असतील, बरोबर आहे का? पुष्यमित्र शुंगाने समजा मंदिरं लुटली, किंवा काश्मीरचा राजा हर्ष याने समजा मंदिरं लुटली. हे असे काही म्हणजे अर्धा डझनपेक्षा सुद्धा ही अशा घटना आहेत. आणि तुम्ही त्या गोष्टीचा वापर करून संपूर्ण मेडिवल इंडियामध्ये जी काही मंदिरं तोडण्यात आली इस्लाम इन्व्हेटर्सद्वारा किंवा इस्लाम रूलर्सद्वारा, त्याचं तुम्ही जस्टिफिकेशन देता. इट इज नॉट ॲक्सेप्टेबल, बरोबर आहे? तर दुसरा जो पॉईंट ऑफ आहे, तर हा एक पॉईंट ऑफ व्ह्यू झाला. दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे थिओलॉजी ऑफ इस्लाम, बरोबर आहे? जो इस्लाम, आपला इस्लाम धर्म जो आहे माहिती आपल्याला, तो अरेबियन पेनिन्सुलामध्ये, आजच्या अरेबियन पेनिन्सुलामध्ये अरब द्वीपकल्पावर इस्लाम धर्माचा उदय झालेला आहे. इस्लाम पूर्वी माहिती आहे का? इस्लाम धर्म स्थापन व्हायच्या पूर्वी अरब समाज जो आहे ना, हा वेगवेगळ्या ट्राईबमध्ये वाटलेला होता. अरब समाज हा वेगवेगळ्या ट्राईबमध्ये वाटलेला होता. आणि त्यावेळेस तो पॉलिथिस्ट होता. म्हणजे जसं हिंदू धर्म आज पॉलिथिझममध्ये बिलीव्ह करतो, बरोबर आहे? इस्लाम हा एकेश्वरवादाला सपोर्ट करतो. ख्रिश्चॅनिटी पण एकेश्वरवाद आहे, बरोबर आहे? आता आणि आपल्या हिंदू धर्मात जे आहे तो बहु ईश्वरवाद, आपण एक देव मानत नाही. तर आपल्याकडे स्टार्टिंगच आपली ब्रह्मा विष्णू महेश विष्णू, बरोबर आहे? तर इस्लामपूर्वी जो अरब समाज आहे ना, हा पॉलिथिस्ट होता आणि तो मूर्तिपूजक होता. आणि त्यामुळे काय झालं, आता ॲट द सेम टाईम मूर्तिपूजक होता. आणि आपल्याला माहिती आहे मक्का येथे काबा एक प्रार्थनास्थळ आहे. त्या काबा येथे इस्लाम धर्माचा उदय होण्यापूर्वी 300-350पेक्षा अधिक मूर्ती तिथे होत्या आणि त्याची प्रार्थना केली जायची. सो इस्लामचा उदय होण्याआधी अरब रिजनमध्ये मूर्तिपूजा होत होती. आता काय झाला, यावेळेस इथे एकेश्वरवादाचा प्रभाव वाढला. मोनोथिझम, एकेश्वरवादाचा प्रभाव जो आहे वाढला. तो एकेश्वरवादाचा प्रभाव का वाढला? कारण आपल्याला माहिती आहे की अरब पेनिन्सुलाच्या बाजू अरब पेनिन्सुलाला लागून वेगवेगळे साम्राज्य होते. एक होतं रोम साम्राज्य होते, त्यामध्ये रोमन साम्राज्य होतं, इराणी साम्राज्य होतं आणि अबिसिनियाचं. वेगवेगळ्या प्रकारचे साम्राज्य होते. हे सर्व ही जे साम्राज्य होते, या साम्राज्यामध्ये एकेश्वरवाद मोठ्या प्रमाणात होत होता किंवा तिथे एकेश्वरवाद होता, मोनोथिझम होता. आणि प्लस ज्यूज आणि ख्रिश्चन लोक होते. ज्यू प्लस ख्रिश्चन ही पण एकेश्वरवादाला सपोर्ट करणारी मंडळी होती. तर अर्थातच अरब समाजातही जी लोकं होती त्यातली जी समजा एक वेल्दी क्लास होता, त्यांच्यामध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण आला की आपण पॉलिथिझम आणि आपण मूर्तिपूजा करतोय त्यामध्ये न्यूनगंड निर्माण झाला. एक हीन भावना त्यांच्या मनात निर्माण आली की आपण जे करत आहोत ते चुकीचं करत आहोत. आपला पण एक अपेक्षा होती, त्यांची पण एक अपेक्षा होती. ती अपेक्षा अशी होती की एक प्रॉफिट असायला पाहिजे. आणि एक अपेक्षा काय होती की एक प्रॉफिट असायला पाहिजे आणि दुसरा तुमचा एक पवित्र ग्रंथ असायला पाहिजे. एक पवित्र ग्रंथ असायला पाहिजे, अशा प्रकारची ती त्यांची भावना होती किंवा त्यांची ती अपेक्षा होती. आणि यातूनच पुढे आपल्याला माहिती आहे की तो इस्लामचा उदय झालेला. आपण त्याच्यामध्ये जाऊन इस्लामचा उदय झालेला आहे, बरोबर आहे? आता इस्लामचा उदय झालेला आहे, तर माहिती आहे की जे इस्लामचा उदय झाला, मग त्यांना एक मोहम्मद प्रॉफिटच्या स्वरूपात आणि पवित्र ग्रंथ जो आपल्याला कुराण, बरोबर आहे, ते त्यांना मिळाला. आणि त्यातून मग इस्लाम धर्माचा उदय. तर ज्यावेळेस धर्माचा उदय झाला तर धर्मप्रसार करणं हे कुठल्याही धर्माचं एक ऑब्जेक्टिव्ह असतं, बरोबर आहे? की आपल्याला धर्मप्रसार, आपल्या धर्माचे लोक, आपल्या विचाराची लोक ही आपल्याला वाढवायची आहेत. त्या बेसिसवर काय करण्यात आलं की धार्मिक वर्गीकरण करण्यात आलं. सर्वात पहिले काय करण्यात आलं? धार्मिक वर्गीकरण. आणि ते धार्मिक वर्गीकरण कशाच्या बेसिसवर होतं? मूर्तिपूजक लोक आणि मूर्तिपूजा न करणारी लोक, अशा प्रकारचं त्यांनी धार्मिक वर्गीकरण केलं. जे मूर्तिपूजक होते ना, बरोबर आहे, या मूर्तिपूजक लोकांना मुश्रिक्स म्हणण्यात आलं, की त्यांनाच काफीर म्हणण्यात आलं. आणि असं एक पॉईंट ऑफ व्ह्यू देण्यात आला की ज्यू आणि ख्रिश्चन यांच्या तुलनेत जे मूर्तिपूजक लोक आहेत ना, हे दुप्पट श्रापित आहेत. मूर्तिपूजक ही दुप्पट श्रापित. कोणाच्या?
ज्यू व ख्रिश्चनच्या, कारण ज्यू आणि ख्रिश्चनमध्ये, बरोबर, कारण ही लोक मूर्तीपूजा करतात. त्यामुळे मूर्तीपूजक जे आहेत ना, मूर्तीपूजक म्हणजे एक प्रकारे नापाक लोक असं सांगण्यात आलं. आणि डे ऑफ जजमेंट, कयामत की रात, डे ऑफ जजमेंट, मूर्तीपूजक लोकही नरकात जातील. बरोबर आहे, हे मूर्तीपूजक होते. मग यांच्या पुढे ऑप्शन्स देण्यात आलेले होते. एक तर तुम्ही कन्वर्ट करून घ्या किंवा भारताच्या केसमध्ये तुम्ही. सो यांच्याकडे मग काफिर म्हटलं की यांच्याकडे 2 ऑप्शन राहायचे. तर काफिर म्हटलं की 2 ऑप्शन. एक होतं की कन्वर्ट करून घ्या इस्लाममध्ये आणि एक्सेप्ट द आयडियाज ऑफ इस्लाम, एकेश्वरवादाला तुम्ही सपोर्ट करा, मूर्तीपूजेला विरोध, बरोबर आहे. आणि दुसरं इंडियाच्या केसमध्ये काय होतं, जे लोक समजा इंडियाच्या केसमध्ये जे दुसरं होतं, इंडियामध्ये पण मूर्तीपूजक होते, त्यांच्याकडे पण 2 ऑप्शन. तुम्ही एक तर मूर्तीपूजक म्हणजे तुम्ही काफिर आहात, तुमच्याकडे 2 ऑप्शन. तुम्ही कन्वर्ट करून घ्या. कन्वर्ट नसेल करत तर भारत देश एवढा मोठा होता की एवढ्या मोठ्या लोकांच्या अगेन्स्ट एक फार स्ट्रॉंग पाऊल उचलणं हे शक्य नव्हतं इस्लामिक रूलर्सला किंवा इन्व्हेडर्सला. तर त्यांनी दुसरा ऑप्शन तयार ठेवला, ते होती एक प्रकारची प्रोटेक्शन मनी. काफिर लोकांकडे 2 ऑप्शन, कन्वर्जन किंवा इंडियाच्या केसमध्ये बोलतो आपण प्रोटेक्शन मनी. तुम्ही काफिर आहात, तुम्ही कन्वर्ट नाही झाले तर तुम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतील. सो त्याला एक कर म्हटला गेला, त्याला जिजिया कर नावाचा कर म्हटलं जायचं. सो प्रोटेक्शन मनी जिजिया कर एक प्रकारचे समजा प्रोटेक्शन मनी होती, एक लक्षात ठेवा, बरोबर आहे. मग पुढे नापाक लोकांना कमी करणं, त्यांच्या विचारांना विरोध करणं हे एक धर्मप्रसाराचं माध्यम बनलं. एक लक्षात घ्या, मक्का जे तुमच्या इथं अरब पेनिन्सुलामध्ये मक्का आणि मदिना, बरोबर आहे, 2 लोकेशन्स आहेत. मक्का जिंकल्याच्या नंतर तिथं जे आधी सांगितलं होतं की मक्का इथे अरबपूर्व जो हा भाग होता ना, इस्लामपूर्व अरब समाज हा मूर्तीपूजक होता. आणि त्या मक्केजवळ जे आहे ना 360 मूर्ती होत्या. तर मक्का जिंकल्याच्या नंतर मोहम्मद पैगंबरांनी मक्का जिंकल्याच्या नंतर तिथल्या सर्व मूर्ती ह्या नष्ट करण्यात आल्या. मूर्तीपूजक म्हणजे मक्का जिंकल्यानंतर सर्व मूर्ती नष्ट करण्यात आल्या. सर्व मूर्ती नष्ट करण्यात आला आणि त्यामुळे हा एक प्रकारचा उद्देशच बनण्यात आला. मूर्ती नष्ट करणे हा एक प्रकारचा उद्देश बनण्यात आला. आता पहा, तुम्हाला लिंक लागली असेल की मूर्तीची विटंबना करणे हे फक्त ट्रेजरी लुटण्याशी संबंधित नव्हते, तर याला एक प्रकारचा रिलिजियस बेस होता, तो इथं होता, याचा उद्देश होता. आणि मग उद्देश जे आहे तो 2 प्रकारे साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तो कसा, मोहिमेंचा विस्तार, म्हणजे तुमच्या मिलिटरी मोहिमेंचा विस्तार. आणि ह्या ज्या मोहिमा झाल्यात ना, या उद्देशाला जे आहे ना, या उद्देशाला आता पहा, या उद्देशाला साहित्य क्षेत्रातून वैचारिक पाठबळ मिळाले. या उद्देशाला साहित्य क्षेत्रातून वैचारिक पाठबळ मिळालं. आणि आज भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर 2026मध्ये ज्यावेळेस या पुस्तकांचा रेफरन्स घेऊन कोणी मंदिरं तोडली ह्याचं जे आर्ग्युमेंट्स दिल्या जातं, त्यावेळेस त्या व्यक्तीला हिंदू कम्युनॅलिस्ट म्हणून एक प्रकारे शिवी दिली जाते. म्हणजे ज्यावेळेस मंदिरं तोडण्यात आली मेडिवल टाईममध्ये किंवा इस्लामिक रूलर्सच्या टाईममध्ये, त्यावेळेस साहित्य क्षेत्रात तिला पाठबळ होतं, त्यावेळेस ती सेलिब्रेशनची गोष्ट होती. परंतु आज जर तुम्ही त्याच साहित्यकारांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे त्याला कोट केलं तर तुम्हाला एक प्रकारची शिवी दिली जाते की तुम्ही सेक्युलर राष्ट्रातनी कम्युनॅलिस्ट आहात, बरोबर. तर मोहिमांचा विस्तार करण्यात आला, राजकीय मोहिमा असतील किंवा तुमच्या मिलिटरी मोहिमा, बरोबर आहे, हे च्या माध्यमातून समजा हा करण्यात आलेला आहे. तर मोहिमांचा विस्तार 2 गोष्टी केल्या जायच्या. कोणत्या कोणती मोहिमेमध्ये 2 उद्देश काय आहेत आपल्याला माहिती आहे. आयकॉनोक्लाझम म्हणजे मूर्तींची विटंबना प्लस टेम्पल डिस्ट्रक्शन. ह्या 2 गोष्टी. आणि मूर्तीपूजा याचा नाश करणे हा एकच मुख्य उद्देश. उद्देश कोणता होता? मूर्तीपूजा याचा नाश करणे हा उद्देश बनला. मूर्तीपूजा याचा नाश करणे
त्याचा नाश करणे हा याचा मुख्य उद्देश बनला. इस्लाम धर्म जो आहे ना सुरुवातीपासून मूर्ती व मंदिर नष्ट करण्याच्या इराद्याने प्रेरित होता. हे तर आपल्याला समजलेलं आहे सुरुवातीपासूनच. पण त्याची स्ट्रॅटेजी कशी होती लक्षात घ्या. इस्लाम सुरुवातीपासूनच मूर्ती व मंदिर नष्ट करण्याचा उद्देश होता, उद्देशाने प्रेरित होता. मूर्तीपूजा उद्देश समजलेला आपण. स्ट्रॅटेजी काय होती? बरोबर. जिथे मुस्लिम अल्पसंख्याक आहेत, अल्पसंख्याक आहेत, तिथं ते केवळ विरोध करतील, केवळ विरोध करतील. बरोबर आहे. म्हणजे मूर्तीपूजा ही वाईट आहे, ती का करू नये. बरोबर आहे. अशा प्रकारे ते तिथे फक्त विरोध करतील. स्टार्टिंगला मक्क्याला मुस्लिम हे अल्पसंख्याक म्हणजे ते फार थोड्या प्रमाणात होते. त्यामुळे त्यांनी एक प्रकारे विरोध केला. म्हणजे कशा प्रकारे आपल्याला माहिती आहे 360 मूर्ती होत्या. तर अर्थातच तिची कोणीतरी पूजा करणारे लोक असतील तर ते तिथे नैवेद्य द्यायचे असतील मूर्त्यांना. तर या लोकांनी ते नैवेद्य देणं बंद केलं. अशा प्रकारे त्यांनी विरोध हा केलेला आहे. बरोबर आहे. डायरेक्ट रेजिस्टन्स न करता फक्त एक प्रकारे विरोध केला. पण जिथं हे मेजॉरिटीमध्ये आहे, मेजॉरिटी प्लस तुमच्याकडे राजकीय सत्ता आहे, राजकीय सत्ता प्लस लष्करी पाठबळ जिथं आहे. बरोबर आहे. तिथे या लोकांनी मोहीम स्वरूपात काम सुरू केलं. मोहीम स्वरूपात काम सुरू केलं. म्हणजे डायरेक्ट मंदिरावर अटॅक करणे, तिथलं सोनं लुटणे, अर्थात असेल तर मंदिरं तोडणे, मूर्तींची विटंबना करणे आणि तोडलेल्या मंदिराच्या जागी मस्जिद उभी करणे. आणि बांगलादेशमध्ये ह्या आज पण सुरूच आहे. आत्ता एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं क्लॅशेस झाले होते. तिथं काय झालं होतं, तिथं लोकांना कशा प्रकारे जाळलं हे आपण पाहिलेलं आहे. कारण आयडिओलॉजिकल बेसिस हाच आहे मुळात. आणि हा जर असेल तर मंदिरं तोडल्या गेली. बरोबर आहे. आणि इंटरेस्टिंगली मुस्लिम ज्यावेळेस मक्केमध्ये अल्पसंख्याक होती किंवा ती कमी प्रमाणात होती, मिलिटरी पॉवर तेवढी नव्हती, राजकीय सत्ता एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हती, त्यांनी केवळ विरोध केला. पण ॲट द सेम टाईम मदिना जे लोकेशन आहे तिथं ते स्ट्रॉंग होते. तर जिथं ते स्ट्रॉंग होते तर तिथं त्यांनी डायरेक्ट ॲक्शन केले. डायरेक्ट मंदिरं तोडली. डायरेक्ट मंदिरं तर नाही, डायरेक्ट त्यावेळेस तिथं मूर्त्या डायरेक्ट तोडून टाकलेल्या आहेत. बरोबर आहे. इस्लामिक लष्करी मोहीम, त्यामुळे इस्लामिक लष्करी मोहिमा ज्या होतात ना, ह्या सांस्कृतिक आणि धार्मिक बदल घडवून आणण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मोहीम स्वरूपात. म्हणजे कोणती मोहीम? लष्करी मोहीम. जर याबद्दल बोलतो आपण, लष्करी मोहीम ज्या झाल्या त्या लष्करी मोहिमा ज्या कोणत्या झाल्या त्या त्यांनी लष्करी मोहिमा झाल्या. त्यांचं एक ऑब्जेक्टिव्ह होतं बदल. आणि तो बदल कशात नाही? संस्कृती आणि धर्मामध्ये. संस्कृती आणि धर्म किंवा त्याच्या प्रॅक्टिसेसमध्ये तो कारण. आणि हे चालू राहिलं. म्हणजे अरेबियन पेनिन्सुला, त्याच्यानंतर पुढे ती लोकं गेली आणि पुढे करता करता ती लोकं भारतात आली. भारतात इन्व्हेडर म्हणून आलेत व त्यांनी अशाच प्रकारे समजा लष्करी मोहिमा भारतात पण झाल्या. भारतात आले, भारतात इन्व्हेडर म्हणून आलेत व हिंदूंची मंदिरे तोडण्यात आली व त्या जागी मशिदी बांधण्यात आल्या. आणि भारतातले थ्रूआउट द मुस्लिम रूल त्या काळात या घटना थ्रूआउट द रूल ह्या घटना झालेल्या आहेत. मक्केत जे आयकॉनोक्लॅझम झालं, कुठं? मक्केमध्ये जे आयकॉनोक्लॅझम झालं त्याच विचारसरणीची थेट अंमलबजावणी मोहम्मद गझनवी. बरोबर आहे. हे लष्करी मोहिमा कुठं आल्या? तर भारतात आल्या. तर पहिले तर ॲज इस्लामिक इन्व्हेडर. मक्केत जे थेट मूर्तीभंजन झालं, आयकॉनोक्लॅझम झालं, त्याच विचारसरणीची थेट अंमलबजावणी मोहम्मद गझनवीने भारतात केली. आणि मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकार या कृत्याला महान कृत्य आणि समजा तो एक प्रकारचा गौरव म्हणून पाहतात. आणि ज्यावेळेस ह्याच गोष्टीचा दाखला देऊन एखाद्या ठिकाणी, एखाद्या मशिदीच्या ठिकाणी मंदिर होतं असं ज्यावेळेस आर्ग्युमेंट दिलं जातं तर त्याला हिंदू कम्युनलिस्ट असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. त्याची उदाहरणं खूप जास्त आहेत. बानसकांठा गुजरातमध्ये असलेली जामा मस्जिद, ती पण रायचूर कर्नाटक येथे समजा एक मंदिर होतं, तिथं मस्जिद तयार करण्यात आली. दिल्लीतील कुवत अल इस्लाम मस्जिद असेल, हे काही एक्झाम्पल आहेत ज्याचे इन्स्क्रिप्शन्स बघा. त्या इन्स्क्रिप्शनवर आज पण आपण पाहिले तर आपल्याला समजेल की हे दिस इन्स्क्रिप्शन आर फ्रॉम द रेलिक्स ऑफ द टेम्पल. म्हणजे जे मंदिरं तोडल्याच्या नंतर, मंदिरांचा विध्वंस केल्याच्या नंतर जे रेलिक्स उरलेले होते त्याच्यापासून हे मशिदी बांधण्यात आलेले आहेत. हे तिथं दिलेलं आहे. तत्कालीन जे इतिहासकार होते, तर स्पेसिफिकली मुस्लिम इतिहासकार होते, त्यांनी ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यांनी या कृत्याला महान कृत्य म्हटलेलं आहे. त्यांनी या कृत्याचा गौरव केलेला आहे. आणि मुस्लिम लोकांनी लिहिलेलाच इतिहास ज्यावेळेस आपण लोकांच्या पुढे ठेवतो त्यावेळेस लोक त्याला डिनाय करतात आणि तुम्हाला कम्युनलिस्ट म्हणून एक प्रकारे शिवी देतात. सो तो एक प्रकारचा समजा काय तो पॅराडॉक्स आहे. कारण
आपली जी शिक्षण व्यवस्था म्हणा जी झालेली आहे किंवा आपण ज्या शिक्षण व्यवस्थेतून गेलेलो आहोत त्यामध्ये आपल्याला एकदम स्टार्टिंगचा जो मार्क्सिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, लेफ्टिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यू हा सांगण्यात आलेला आहे. ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही देण्यात आलेलं आहे, बरोबर. तर आयकॉनोक्लाझम आणि मंदिर उद्ध्वस्त करणे हे एक प्रकारे म्हणा की त्यावेळेसचे जे इस्लामिक रूलर्स असतील किंवा इस्लामिक इन्व्हेडर्स असतील त्यावेळेसची त्यांची ती एक प्रकारची सेंट्रल थीम होती. मुस्लिम शक्ती, एक लक्षात घ्या, मुस्लिम शक्ती ज्यावेळेस कमकुवत असते तेव्हा ते धर्मशास्त्रातील विविध गोष्टींवर तडजोड करतात. म्हणजे ओके, आपण स्ट्रॉंग नाही आहोत, आपण डायरेक्टली मंदिरांवर अटॅक नाही करू शकत, पण आपण विरोध मात्र करू शकतो. परंतु ते ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की एकदम मिलिटरली आणि पॉलिटिकली ज्यावेळेस सत्ता त्यांच्या हाती येतात त्यावेळेस ते मंदिरं तोडण्याचा आणि तुमचे आयकॉनोक्लाझमचा जो तुमचा विचार आहे या सिद्धांताची किंवा या विचाराची ते पूर्ण कठोरतेने अवलंब करतात. तर मंदिरे का तोडण्यात आली, हिंदूंची मंदिरे, हे इन्व्हेडर्स भारतात जे इन्व्हेडर्स आले तर पुढे आपला मिडियल इंडियातला पूर्ण पार्ट औरंगजेब असेल किंवा तुमचे मोहम्मद गझनी असेल, बरोबर आहे, अलाउद्दीन खिलजी असेल, यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मंदिरांवर अटॅक केला आणि तिथे मशिदी बांधलेल्या आहेत, बरोबर आहे. आणि मशिदी बांधलेल्या आहेत आणि ॲट्रॉसिटीज ज्या हिंदूंवर आहेत त्या करण्यातच आलेल्या, त्यामध्ये काही डाऊट नाहीच आहे. तर ते एक प्रकारे त्यांची वर्किंग स्टाईल होती, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही या गोष्टीचा संदर्भ देऊन आज ज्यावेळेस बोलता तर तुम्हालाच एक प्रकारे शिव्या दिल्या जातात. तर मंदिरं का तोडण्यात आली त्याचे प्रामुख्याने 2 पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत, एक थिओलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू आणि दुसरा मार्क्सिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यू. आपल्याला जवळपास मार्क्सिस्ट पॉईंट ऑफ व्ह्यू शिकवलेला आहे, तो फार दिवसापासून आपण शिकत आलेला आहोत, ऐकत आलेला आहोत, त्यामुळे आपल्या बुद्धीला तो जणू काही पटलेला आहे. परंतु एक दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू पण थिओलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू पण आहे मंदिरं तोडण्याच्या मागे, त्याच्याकडे पण आपण लक्ष द्या. तर ही कारणं होती की मंदिरं का तोडण्यात आली, मूर्तींच्या विटंबना का करण्यात आल्या आणि मस्जिद का बांधण्यात आली. बरं, इंटरेस्टिंगली मस्जिद आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की ज्या मस्जिदी बांधण्यात आल्या ना त्या मस्जिदी बांधण्यात आल्या तिथे काय आजूबाजूला बाकीचं मटेरियल नव्हतं का, की त्या लोकांनी मुस्लिम इन्व्हेडर्सनी मंदिरातलं जे रिलिक्स मटेरियल होतं, मंदिरातला उरलेले जे भाग होते त्या मस्जिदीमध्ये वापरले तर नाही. तर ते एक प्रकारे पॉवर शो करण्यासाठी होतं की आम्ही ही भाग जिंकलेला आहे, हे तुमचं मंदिर आम्ही तोडलेलं आहे आणि तुमच्याच मंदिराचा तोडलेला भाग आम्ही आमची मस्जिद तयार करण्यासाठी वापरलेला आहे. सो तुम्ही एक प्रकारचे सबस्टँडर्ड लोक आहात हे दाखवण्याचा तो एक प्रकारचा प्रयत्न होता. आता माहिती आपल्याला अयोध्येचं जजमेंट आलेलं आहे, काल परवा हायकोर्टामध्ये भोशाला कॉम्प्लेक्सचं पण जजमेंट आलेलं आहे. अजून अशा हिस्टॉरिकल साईट्स असतील ज्या माझ्याकडे तर लिस्टच आहे, कुठे कुठे अटॅक झाला, कोणी केला, बरोबर आहे. तर ते मुद्दे पण मागं पुढे येतीलच. परंतु त्याच्यावर सोल्युशन काय आहे? सोल्युशन एकच आहे की आज जे कोणी लोक असतील, जे मार्क्सिस्ट लोक असतील, जे सो कॉल्ड लिबरल लोक असतील, त्यांनी ह्या दुसऱ्या थिओलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यूला ॲक्सेप्ट करून सोसायटीमध्ये डिबेट स्टार्ट करणं फार आवश्यक आहे. मंदिरं का तोडण्यात आली याचा दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू लोकांपर्यंत पोहोचणं फार महत्त्वाचं आहे, जो अत्यंत महत्त्वाचा आहे, ज्याच्या मागे धार्मिक कारण आहे. एका धर्माची सेंट्रल थीम ही मंदिरं तोडण्यामागे, मूर्त्यांची विटंबना करण्यामागे आहे. ह्या गोष्टी आता आपल्याला सुरू करायला पाहिजे, ह्या डिबेट्स आपल्याला स्टार्ट करायला लागतील, ह्या गोष्टी ॲक्सेप्ट कराव्या लागतील की एकच पॉईंट ऑफ व्ह्यू नाही तर तो दुसरा पण पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. हे जर केलं तर कुठून तरी सुरुवात होईल आणि काहीतरी नवीन आपल्याला दिसेल. सो या व्हायची उत्तरं, व्हाय हिंदू मंदिरे का तोडण्यात आले, आयकॉनोक्लाझम मूर्तीची विटंबना आणि त्या मशिदी का उभारण्यात आल्या, तर त्याचे 2 व्ह्यू आहेत, एक मार्क्सिस्ट व्ह्यू आणि थिओलॉजिकल व्ह्यू पण आहे, याकडे एक लक्षात ठेवा. धन्यवाद.